अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ दे. स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांची मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 13 फेब्रुवारी 2024 वार मंगळवार आहे आणि त्यातल्या त्यात गणेश जयंती आहे आणि त्यालाच विनायक चतुर्थी आहे आणि गणेश जयंती आहे. गणेश जयंती म्हणजे काय की गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे. ह्या दिवसाला आपण विविध नावांनी ओळखलं जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं की विनायक चतुर्थी म्हणून, त्याच्याबरोबर उदक चतुर्थी म्हणून देखील हा दिवस ओळखला जातो. ह्याच दिवशी गणपती बाप्पांनी श्री क्षेत्र काशी येथे धोंडीराज स्वरूपात रूप धारण केलं होतं. आता गणपती बाप्पाचा वाढदिवस, गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचे लाडके आहे, विघ्नहर्ता आहे, बुद्धीचे देवता आहे. हा दिवस मिस करू नका. अर्थात ज्या काही सेवा सांगणार आहे, ज्यांना मासिक धर्म विटा सुतक आहे त्या करू शकत नाही, पण ज्यांचं सगळं चांगलं आहे त्या करू शकता. तो दिवस मिस नका करू, कारण ह्या दिवशी अशा काही सेवा आहे ज्या तुम्हाला वर्षातून एकदाच करता येते. त्या कुठल्या ते बघूया. सगळ्यात आधी गणेश जयंतीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असेल असं कुठलंच घर नाही आहे की ज्या घरात सॉरी ज्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती नाही आहे. बघा, बऱ्याच वेळा असं होतं की ताई, आमचं घर मूळ गावी आहे आणि आम्ही नोकरीसाठी शहरात राहतो, तरी देखील तुमच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही वेगळे जरी राहत असाल किंवा तुम्ही एकत्रच आहात, पण तुम्ही जर जॉबसाठी दुसरीकडे जात असाल, तर गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण आणि त्याच्याबरोबर अन्नपूर्णा माता यांची मूर्ती आपल्यासोबत असणं खूप महत्त्वाचं असतं. आता काय करायचं आहे, आपण जेव्हा गणपती बाप्पाची षडाक्षरी पूजा करत असतो, षडाक्षरी म्हणजे काय ते पण सांगते. आता जसं चतुर्थीला आपण करतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाची साधी सोपीने सुंदर अशी पूजा करायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. अर्थात त्या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे, ज्याला आपण बड्डे देखील म्हणत असतो. तर काय करायचं, सुरुवातीला एक तांब्याचं ताट असेल, पितळी ताट असेल किंवा स्टीलचं ताट असेल ते घ्या. त्याच्या खाली तांदूळ ठेवा, त्या तांदळावर हळदी कुंकू ठेवा आणि त्याच्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा. मूर्ती ठेवल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. काहीही नाही येत म्हणता हरकत नाही. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप केला तरी हरकत नाही. ज्यांना गणपती अथर्वशीर्षम येत असेल त्यांनी आवर्जून गणपती अथर्वशीर्षमचं पठण करावं आणि पठण करता करता अभिषेक त्यांना घालावा. आता अभिषेक पंचामृताने घातला तरी चालेल आणि मी तर म्हणेल गणेश जयंती आहे तर अभिषेक हा पंचामृतानेच घालावा. सुरुवातीला आपण काय करतो, पाण्याने घालतो, नंतर दुधाने घालतो, नंतर पंचामृताने घालतो, त्याच्यानंतर परत आपण पाण्याने घालतो आणि ती मूर्ती स्वच्छ करते. आता सगळ्यात महत्त्वाचं ताई, हे तीर्थ काय करायचं, हे तीर्थ अमृतासमान असतं. ते तुम्ही तुमच्या मुलांना आवर्जून पहिला द्या. नक्कीच अभ्यासात प्रगती, बुद्धीत विकास होण्यात मदत होते. जो प्रामाणिकपणे अभ्यास करत असतो त्याच्यावर गणपती बाप्पाची कृपा होतेच, हे मात्र तेवढंच नक्की. आता मी तुम्हाला सांगणार आहे, गणपती बाप्पाच्या मूर्तीची अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ छान आपण पुसून घ्यायची, ती जागच्या जागी ठेवून द्यायची. वस्त्र असेल तर वस्त्र परिधान करा, जानवं असेल तर गणपती बाप्पाला जानवं घाला. जानवं घातल्यावर जे वस्त्र असतं कापसाचं वस्त्र असतं, तर ते कापसाचं वस्त्राची माळ पण तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता. बऱ्याच ठिकाणी माघ महिन्यातील गणेश जयंतीला गणेशोत्सव साजरे केला जातो. बऱ्याच गावात खूप असे गाव आहे का जिथे गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली जाते. तुमच्या घरातही केली जाते का मला, आता माझ्याकडे तर काही केलं जात नाही, कारण आपली जे गणेश चतुर्थी असते, गणेश चतुर्थी असते तेव्हाच आपण करतो. पण बऱ्याच घरात, बऱ्याच शहरामध्ये ह्या गणेश जयंतीला पण गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली जाते. आता आपण ते नाही करू शकत किंवा जर तुमच्याकडे करत असेल तर अतिशय उत्तम, नसेल करत तर काय करायचं मी जे सांगते त्याच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला जानवं जोड घातल्यानंतर छानपैकी त्यांना आपल्याला, जेव्हा गणपती बाप्पांची आपण षडाक्षरी पूजा करत असतो तेव्हा गणपती बाप्पाला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं असतं. मग आपण हळदी कुंकू अर्पण केल्यावर गणपती बाप्पाच्या ज्या कुठल्या आवडीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिले एक जास्वंदाचं फूल, आता प्रत्येकाकडे जास्वंदाचं फूल असेलच, ज्यांना नाही भेटलं त्यांनी लाल कलरचं फूल गणपती बाप्पांच्या चरणांवर आपल्याला अर्पण करायचं आहे. आता मी तुम्हाला, ही झाली आपली छोटी साधी सेवा. जी मेन मुद्द्याची सेवा आहे ती मी तुम्हाला सांगते. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा हार घ्यायला जातो आपण कुठल्याही दुकानात, तेव्हा आपण बघतो की जे आपलं दुर्वा असतं ना, दुर्वांचा हार असतो बघा, 21 दुर्वांचा हार केला जातो. आज मी तुम्हाला त्याची सेवा सांगणार आहे. ही खूप प्रभावी सेवा आहे, अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते. सेवा आहे तर
म्हणजे हा उपाय पण आहे आणि सेवा पण आहे, म्हणजे सेवाचही. तुम्हाला काय करायचं आहे, 21 दुर्वा घ्यायच्या आहे. तुम्हाला माहिती आहे एक दुर्वा म्हणजे काय, एका दुर्वाला 3 काड्या असतात. तर अशा तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहे. 21 दुर्वा केल्यावर एक बंच होणार, बरोबर. असे तुम्हाला 21 बंच करायचे आहे, ज्याला आपण पॅक करतो त्याला बंच म्हणतात. आपण पूर्ण पॅक करतो आणि चला ही एक दुर्वा झाली, ही एक दुर्वा झाली असं आपण म्हणतो. 21 दुर्वांची 21 दुर्वा घ्यायच्या, त्याचा एक बंच करायचा, परत दुसरं 21 दुर्वा घ्यायची, त्याचा बंच करायचा, परत तिसरी 21 दुर्वा घ्यायची, त्याचा बंच करायचा. नाहीतर दुकानात जाऊन विकत आणायचं आणि शक्य असेल तर आपल्या हाताने दुर्वा दुकानात मिळतं किंवा आपल्या आसपास जर असेल मोकळं वातावरण, जर दुर्वा असेल तर तिथे पण आणून तुम्ही तोडून घेऊ शकता. आदल्या दिवशी आणून दुर्वा तुम्ही तोडून ठेवली तरी हरकत नाही. दुसऱ्या दिवशी पॅक करायची आणि तुम्ही सेवेला लागू शकता. पण ती सेवा आवर्जून करा. महिलांना मी तुम्हाला सांगेल, कारण कसं असतं ना, मिस्टर करतील की नाही माहिती नाही आणि आपल्या संसारासाठी आपण आपल्या सुखा संसारासाठीच करत असतो. तर ही सेवा तुम्ही चुकवू नका. तुम्हाला काय करायचं आहे की 21 दुर्वांची एक बंच, असं तुम्हाला 21 बंच घ्यायचे आहे. समजलं असेल, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणते. आता हे झाल्यावर आपण जेव्हा दुर्वा बांधतो, बरोबर, तर त्याचा जो शेंडा असतो ना, शेंडा, तो तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे एक मुळी, आता एक दुर्वा, 21 दुर्वाची एक बंच केला तुम्ही, तर तुम्हाला काय करायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की 21 दुर्वाची एक बंच करायची, परत 21 दुर्वाची एक बंच करायची. अशा जेव्हा तुम्ही 21 दुर्वांच्या 21 जेव्हा तुम्ही बंच करणार, त्याच्यातलं एक उचलायचं, म्हणजे एक जुडी, जुडी बंच नाही म्हणत, जुडी. तर एक जुडी तुम्ही दुर्वाची उचलायची. ऑलरेडी तुमच्याकडे 21 जुड्या तयार झालेल्या आहेत. एक जुडी उचलायची, त्याचा जो शेंडा आहे त्याला हळदी कुंकू लावायचं. जी जुडी घेतलेली आहे त्याचा जो शेंडा आहे त्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे. हळदी कुंकू लावल्यावर ते आपल्या हातावर ठेवायचं. हातावर ठेवताना जो शेंडा आहे तो आपल्याकडे असावा आणि जो वरचा भाग आहे तो देवाकडे असायचा. असं आपण हातात ठेवायचं. आता हातात ठेवून काय सेवा करायची, एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं. ती जी जुडी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणांवर अर्पण करायची, आपल्या घरातल्या गणपती बाप्पांच्या चरणांवर. परत दुसरी दुर्वाची जुडी घ्यायची, त्याच्यावर पण एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं. सेम त्याला पण हळदी कुंकू लावायचं. हळदी कुंकू 21 जुड्यांना आपल्याला लावायचं आहे. जेव्हा तुम्ही सेवा कराल त्याच्या आधीच त्याला हळदी कुंकू लावून ठेवा, किंवा ॲट अ टाइम तुम्ही सगळ्यांना हळदी कुंकू लावून ठेवलं तरी चालतं. हातात घेतलं, एक जुडी घेतली, गणपती अथर्व शीर्ष म्हटलं, गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण केली. आता चरणांवर अर्पण कसं करायचं तेच तुम्हाला सांगते. जो मुळीचा भाग आहे, ज्याला आपण हळदी कुंकू लावलं आहे, ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणांवर अर्पण करायचा आहे. म्हणजे जो मुळीचा भाग आहे तो गणपती बाप्पांकडे आला पाहिजे आणि जो वरचा पानांचा भाग आहे तो आपल्याकडे आला पाहिजे. समजलं? आता काय करायचं, एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हटलं की ती जी जुडी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणांवर ठेवून द्यायची. परत दुसरं घ्यायचं, गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं, ठेवून द्यायचं. तिसरं घ्यायचं, गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं, ठेवून द्यायचं. या पद्धतीने किती होतं, 21 वेळा गणपती अथर्व शीर्ष होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं, ताई आमचा गणपती अथर्व शीर्ष पाठ नाहीये. आता जर युट्यूबला लावून म्हणायला गेलं तर खूप टाइम लागेल. अर्थात आपण संसारिक बायका आहोत, माणसं आहोत, आपल्याला खूप अडचणी येतात ह्या सगळ्या सेवा करायला. अशा वेळेस काय करायचं, ज्यांना गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल त्यांच्यासाठीच आहे. खरं तर गणपती अथर्व शीर्षम अतिशय उच्च कोटीची सेवा आहे, जी गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे. तुमच्याकडनं 21 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण होतं. तुम्ही विचार करा किती मोठी सेवा घडते तुमच्याकडनं. पण ज्यांना खरंच अडचणी आहेत त्यांच्यासाठी मी सांगते, ज्यांना गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नाही त्यांनी गणपती स्तोत्र म्हणायचं. नारदवाच प्रणम शिरसा देवम गौरीपुत्र विनायकम भक्तावासं स्मरणित्यम आयु कामार्थ सिद्धये. ते आहे गणपती स्तोत्र. म्हणजे 1 मिनिटं लागतं. म्हणजेच काय, 21 मिनिटात तुमचं 21 वेळा गणपती स्तोत्र बोलून होईल. अगेन परत एकदा सांगते, ज्यांना गणपती अथर्व शीर्ष म्हणता येईल त्यांनी आवर्जून गणपती अथर्व शीर्षमच म्हणायचं आहे. समजलं? आता हे सगळं झालं. एक दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणांवर ठेवायची, प्रार्थना करायची की गणपती बाप्पा, माझ्या घरात जी काही बाधा असेल, जी काही आजारपण आहे, जी काही संकट आहे, म्हणजे शारीरिक असो मानसिक असो. शारीरिक तुम्हाला सांगू का, शारीरिक संकट आणि ते कष्ट खूप सोपे आहे, पण जो मानसिक आजार, मानसिक त्रास, मानसिक स्ट्रेस तुम्हाला असेल तर ते महाभयानक असतं. ते माणसाला मृत्यूच्या दाराशीच घेऊन जातं. म्हणून घरातल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करायची की कोणाला, सगळ्यांना सुखात ठेव, सगळ्यांना सुख दे, सगळ्यांना दुःखातून मुक्त कर. ज्या काही अडचणी असतील तुमच्या ते तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे.
आता त्या 21 दुर्वा काय करायच्या? 21 दुर्वा घेतल्यानंतर आपण आपल्या घरातली सेवा करणार, घरातल्या गणपती बाप्पांना अर्पण करणार. त्यास तुम्ही आता समजा सकाळी सेवा करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री नका करू. खूप रात्री नका करू. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही संध्याकाळच्या आरती सेवा करा. सेवा केल्यावर त्या सगळ्या 21 दुर्वा उचलायच्या आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन ठेवून द्यायच्या. आता अशा कमेंट्स करू नका की ताई आमच्याकडे गणपती बाप्पाचं मंदिर नाही आहे. असं कुठलंच गाव नसेल महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा की जिथे गणपती बाप्पाचं मंदिर नाही, तिथे जाऊन तुम्हाला ते ठेवून घ्यायचं आहे. ही खूप प्रभावी सेवा आहे. मी त्याचे अनुभव घेतलेले आहे म्हणून तुम्हाला सांगते. 21 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करा आणि ज्या काही इच्छा आहे त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. आणि अर्थात अजून एक, आता मुलांसाठी तुम्हाला काय सेवा करायची आहे? महिलांना, तुमची मुलं जर शाळेत जाणारे असेल, पहिलीपासून किंवा ज्युनियर सिनियर पासून किंवा नर्सरी, बालवाडी ते कॉलेज गोईंग असतील, त्यांना काय काय करायचं? जर तुम्हाला सेवा करता येत नाही किंवा मलाही ते करता पण मला माझ्या मुलाकडनं करून घ्यायचे आहे, मला माझ्या मुलीकडनं करून घ्यायचे आहे, अशा वेळेस त्यांना गणपती अथर्व शीर्षम म्हणायला सांगा किंवा त्यांना गणपती स्तोत्र म्हणायला सांगा. हरकत नाही, ते पण म्हणू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांना म्हणा 21 वेळा गणपती अथर्व शीर्षम, गणपती स्तोत्रम किंवा गणपती अथर्व शीर्षम त्यांच्याकडनं म्हणून येईल आणि ती जी दुर्वा आहे त्यांना ती गणपती बाप्पांच्या चरणांवर अर्पण करायला सांगा. अतिशय सुंदर चालेल. उलट त्यांनी केलं तर खूप चांगलं. त्यांना नक्कीच त्याचा अभ्यासात बघा तुम्ही खूप फरक पडतो. आणि गणपती स्तोत्रम आणि गणपती अथर्व शीर्षम हे खूप प्रभावी आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी. आता हे झालं. आता गणपती बाप्पांचा आवडीचा पदार्थ, तुम्हाला जे काही असेल, तुम्ही मोदक करणं शक्य असेल तर मोदक करू शकता. ज्यांना उपवास धरायचा असेल त्यांनी उपवास धरू शकता, मोदक करू शकता. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला गणपती बाप्पाला तरी चालेल. ज्यांना मोदक करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त गुळाचे लाडू माहिती आहे तुम्हाला, गुळ घ्यायचा, तो किसायचा आणि त्याचे गोल 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 लाडू करायचे, तो गणपती बाप्पांना अर्पण केला तरी चालेल. ते सुद्धा गणपती बाप्पा गोड मानून देतात. शेवटी काय, देवाला तुमची भक्ती महत्त्वाची आहे. तुम्ही काय खायला देता, त्यांना त्याच्यात काडीचा इंटरेस्ट नाही आहे. दुसरं, लग्न जमत नाही आहे, मला प्रचंड मेल ताई, मला मनासारखा जोडीदार मिळावा, मला जो हवा आहे तो मला मिळावा, पण चांगला असेल तरच. त्याच्यासाठी ही सेवा आहे जी मी स्वतः केली होती आणि मी नेहमी सांगते. ह्या सेवेचा मी ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे. आता ही जी सेवा आहे ही फक्त तुम्हाला गणेश जयंतीच्याच दिवशी करता येईल, नंतर करता येणार नाही. काय करायचं आहे, आपल्याला 21 गणपती बाप्पा पाहिजे. आता मंडळाचे गणपती तर आता नसेल, जर तुमच्याकडे मंडळाचे गणपती असेल किंवा कोणाच्या घरात गणपती बाप्पा बसले असतील तर तिथे जाऊन तुम्ही सेवा करू शकता. सेवा काय आहे, तांदूळ घ्या, ते तांदूळ पिवळे करायचे. पिवळे तांदूळ करायचे म्हणजे काय, पाणी घ्या, त्याच्यामध्ये हळद टाका आणि ते तांदूळ त्याच्यात धुवून घ्या. ते वाळले की ते होता पिवळे. तर ते एक मूठभर किंवा एखादी वाटीभर तुम्हाला ते तांदूळ करायचे आहेत. ते वाळून झाले आणि गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे. तांदूळ तो तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवले तरी हरकत नाही, तुमची इच्छा. आता काय करायचं आहे, घरात गणपती बाप्पा, आपल्या घरातला गणपती बाप्पा, त्यांच्या डोक्यावर अक्षता, आता त्या अक्षताच झाल्या, आपण जसं लग्नात अक्षता टाकतो ना, त्यांच्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या आणि म्हणायचं, हे गणपती बाप्पा, तुझ्या डोक्यावर जशा अक्षता पडल्या तशा माझ्याही डोक्यावर पडू दे आणि मला माझ्या मनासारखा आणि सुयोग्य जोडीदार मिळू दे. मनासारखा म्हणजे आत्ता आपल्याला खूप गोड 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 वाटतं, ते नंतर काय आहे काही आपल्याला माहिती नाही. लांबून फोनवर किंवा जेव्हा माणूस एकमेकांच्या संपर्कात येतं ना, जेव्हा सहवासात येतं तेव्हा ते कळतं की काय आहे आणि काय नाही. म्हणून गणपती बाप्पाला ती प्रार्थना करायची की जो सुयोग्य जोडीदार आहे तो मला मिळू दे. ताई, मी माझ्या मुलासाठी सेवा करू का, मुलीसाठी करू का? नाही, त्यांना लग्न करायचं आहे तेच सेवा करते. मुलगा मुलगी कोणी पण सेवा करू शकतो. सेकंड मॅरेज पण असेल तरी पण तुम्ही सेवा करू शकता. आता हे झालं. आता पहिला घरातला गणपती, दुसरा येतो तो आपल्या मंदिरातला गणपती, गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर. आणि जे बाकीचे 19 गणपती आहे तर ते तुम्हाला 19 घरात जाऊन तुम्हाला ती सेवा करायची आहे. आता एवढे 19 तुम्हाला शक्य होईल की नाही माहिती नाही, पण 19च गणपती पाहिजे. सगळे गणपती बाप्पा एकच आहे मला माहिती आहे, पण तरीसुद्धा 21 गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला त्या अक्षता टाकायच्या आहे. अक्षता टाकल्यानंतर आपापल्या घरी निघून यायचं, ते परत आणू का ते काहीच करायचं नाही. अक्षता टाकायच्या. आता काय होतं तुम्हाला सांगू का, आपण जेव्हा असं सेवा करायला गेलो तर लोकांना फार खुदरी असते की मग का बरं करते सेवा, काय काम आहे, कशाला काढलं. तर चांगले लोक असतात जे बिचारे काही अशा चौकशा करत नाहीत, पण ज्यांच्या मनात असतं ना की मग ही का सेवा करते किंवा माझ्याच गणपती बाप्पावर का टाकते आहे, अशा जर ज्यांच्या मनात असेल आणि जर अशा वृत्तीचे लोक असतील तर त्यांच्या घरात जाऊ पण नका.
जे तुमचे फ्रेंड सर्कल असेल, ज्या मैत्रिणी असतील, जे मित्र असतील, त्यांच्या ओळखीचे कोणी असेल, तुमची मावशी, मामा, आत्या, मामा, काका कोण असेल, अशांच्या घरात जा. पण काय म्हणता ना, काय ना, अक्षता टाकल्यावर 100 प्रश्न जर तुम्हाला विचारणार असेल, तर अशांच्या घरात जाऊ नका. त्यांना सेवा आणि कशासाठी करताय हे कोणालाच सांगायचं नाही. खूप जवळची, अर्थात जवळची असली, लांबची असो, कोणी पण असो, कोणाला सांगू नका मी सेवा काय करतोय. म्हणा की फक्त मला एक सेवा सांगितली आहे, मला तुमच्या गणपतींच्या मूर्तीवर अक्षता टाकून द्याल का? टाकून दिलं तर ठीक आहे, नाही तर मग ही सेवा तुम्हाला डायरेक्ट 2024चा जेव्हा आपण गणेशोत्सव साजरी करत असतो तेव्हाच तुम्हाला करता येईल. समजलं? अतिशय महत्त्वाची सेवा होती. दुर्वांची सेवा आवर्जून करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मी शाश्वती देते याची. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफी असावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.